दृष्ट्या आपण पण खंडन केलेलो आहोत. बाबासाहेबांच्या वेळेला 14 तळ पेटवणारा जो समाज होता, मी म्हणतो तो वैचारिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ होता. आता आपल्यामध्ये कमीत कमी 2-3 म्हणजे रेल्वेची गोडवणं भरतील एवढे पीएचडी आहेत, असंख्य प्राध्यापक आहेत, कवी बोलायलाच नको. जगात कुठलाही समाज आपल्या एवढ्या कविता प्रसवत नाही. तरी पण भूमिकेच्या बाबतीमध्ये सगळा गोविंदा झालेला. बसा की सगळं एकत्रित. कम्युनिस्टांना माझं एक सांगणं आहे, विशेष करून सीपीएमच्या, त्यांनी जे काही लिटरेचर आता प्रसिद्ध केलेलं आहे मराठा मोर्चाच्या बाबतीमध्ये, पुनर्विचार करा. चुकीचं लिहिता गेली. आपल्यातल्या एका फार मोठ्या विचारवंताने असे विचार मांडले की मराठ्यांचे जे मोर्चे आहेत मला त्याच्यामध्ये वर्ग संघर्ष दिसतो. कमाल. म्हणजे माणूस पीएचडी झाला आणि 70च्या पुढे गेला का त्याला काही येड लागतं का? मराठ्याच्या मध्ये जे मोर्चे निघाले त्याच्यात वर्ग संघर्ष आहे. एक जातीय मोर्चे निघाले ते म्हणतात सकल सकल मराठा आम्ही एकत्रित आहोत. नाही म्हणे, त्याचं असं म्हणणं त्या विद्वानाचं की हे जे तरुण आहेत त्यांचा आणि त्यांच्यातल्या प्रस्थापित आहेत त्यांच्यातला तो संघर्ष आहे. कुठं संघर्ष आहे? उलट त्यांच्यातल्या प्रस्थापितांनी जे मोर्चे काढायला लावले आणि ते सगळे तरुण आहेत त्या प्रस्थापितांच्या हातातली बाहुलं आहेत. जर त्या तरुणांना थोडीफार जरी जाणीव असली वैचारिक तर ते म्हणाले असते की या महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधांच्या विरोधात प्रत्येक जातीतल्या विस्थापितांना आपण एकत्रित करू. तसं नाही झालं. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मोठा वैचारिक कल झाला पाहिजे, वैचारिक संघर्ष झाला पाहिजे. अँड आय वॉन्ट टू से, hello, I want to say you that Babasaheb Ambedkar is inborn a radical personality. He is the revolutionary in Indian concept, context. Please understand it. आपलं वेगळं रॅडिकल आंबेडकर मानण्याची काही गरज नाही. आता माझ्या काही मित्रांना मी बोलल्याच्या नंतर जरा झोंबल्यासारखं होतं बरं का. नवीन आता जाऊ दे, त्या तपशिलात मला नाही जायचं. नाही, त्या तपशिलात नाही जायचं. मला मुलांना एवढं सांगायचं, मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं, मला माओबद्दल प्रचंड आदर आहे. माओचा सगळा इतिहास, त्याची सगळी लढाई विद्यार्थी दशेतच आम्ही वाचून काढली, प्रचंड आकर्षण आहे. पण भारत चीन नाही, भारत चीन नाही. ज्या पार्श्वभूमीवरती चीनची क्रांती झाली ती पार्श्वभूमी भारतात नाही. तुम्ही चीनचं मॉडेल, रशियाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून भारताच्या चौकटीत त्याला फिट करायचा प्रयत्न करायला तर चुकीचं आहे. 10 वेळा मी तुम्हाला सांगतो राव, बाबासाहेबांचं कोट बाबासाहेबांचं कोट आहे, त्यांना कशाला माओचं कोट घालत आहे. राहू दे ना, त्यांचं कोट त्यांच्याकडे, यांचं कोट यांच्याकडे, ते प्रत्येक जण आपापल्या परीनं मोठे आहे. पण या देशातली जर क्रांती, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांती जर घडवायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्राथमिक असेल आणि मार्क्सचे विचार त्याला जोड म्हणून मदतीला घेता येऊ शकतो. परंतु मला हे सांगायचं, कार्ल मार्क्स जन्माला आला, फार बरं झालं, खूप बरं झालं. म्हणजे अर्थशास्त्राचे नवे सिद्धांत पुढे आले, शोषणाचे सगळे रस्ते आपल्याला माहिती झाले. पण कार्ल मार्क्स जन्माला आला नसला तरी आपलं फारसं काय वाईट नसतं झालं. पण ज्योतिबा फुले जन्माला नसते आले तर आपलं वाटोळं झालं असतं. लेनिन जन्माला आला, फार बरं झालं. माओ जन्माला आला, त्याच्यावरून बरं झालं. स्टॅलिन जन्माला आला, फारच मस्त झालं. पण ते तिघेही जन्माला आले नसते तरी चाललं असतं. पण बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपला नेमका विचार काय ते समजून घ्या बंधूंनो. आपण त्यांना मदतीला घेऊ ना. आपण ह्युगो चावेझला बरोबर घेऊ, फिडेल तर आपला हिरोच होता, सगळ्यांना बरोबर घेऊ. पण या मातीमध्येच जे पेरता येईल, जे उगवू शकेल आणि जे पोसेल असं क्रांतीचं रोपटं बाबासाहेबांच्या विचारानंच आपल्याला लावलं. आता दलाल असतात, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ.
इतिहासामध्ये पुढच्या त्यांची नोंद गद्दार म्हणूनच होणार. काउंट काय करू. अरे कुणी एखादा मोठा बंगला बांधला, पुढं 25 पोलीस मागं 25 पोलीस आहेत म्हणून काय नेता होतो. कोणाच्या आशीर्वादाने कोणी नेता नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल होत नाही आणि दुसरे महत्वाचं कारण ओबीसीला सवलती मिळत नाही म्हणून मंत्रिपदावरती लाट मारली. इथं लाता घातल्या तरी मंत्रिपद सोडलं आहे का. म्हणून माझं तरुण पिढीचं आव्हान आहे, तरुण पिढीचं आव्हान आहे माझं, तुमच्यामध्ये जर बाबासाहेब आंबेडकर शिल्लक असेल तर आम्हा सगळ्या म्हाताऱ्यांना एकत्रित करा. पण आम्हाला स्मशानात नका तुम्ही. आम्ही सुद्धा ते काही ठेचा खाल्लेला आहे. आम्ही तुम्हाला आमचे अनुभव सांगतो आणि मग आमचे अनुभव आणि तुमचे अनुभव. शेवटी काय आहे, आम्हाला तिरडीवर जायचं तुमचंच खांद्यावर, पण तुमच्या खांद्याच्या वरती मात्र तुमचंच डोकं असलं पाहिजे. भागवत जाधवांना मी जी आदरांजली वाहतो रमेश देवरुकरांना वाहतो. रमेश देवरुकरांचा मुद्दा म्हणून सांगतो. रमेश देवरुकर चर्मकार समाजात ना, त्यांचे वडील सुद्धा बाबासाहेबांचे बॉडीगार्ड होते. त्यांचा खून झाला आणि ज्या वेळेला वरळीला दंगल पेटली, दंगल नाही म्हणता येणार, दलितांवरती हल्ले झाले. दंगल ही एकतर्फी असते, दोनतर्फी असते दंगल, आणि हल्ला एकतर्फी असतो. नाशिकला हल्ले झाले, दंगल नाही झाले. 32 गावांच्यावरती हल्ले झाले दलित आणि आदिवासी. रमेश देवरुकरला ज्या वेळेला मला एक गोष्ट फार म्हणजे अस्वस्थ करते, भागवत जाधवांचा खून हा शिवसैनिकांनी केलेला. तो शिवसैनिक अजून सापडला. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये ज्याने पुतळ्याची विटंबना केली तोही अजून सापडलेला. भागवत जाधवांचा खुनी शिवसैनिक सापडू शकत नाही, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्याला लपवायचं काम शिवसेनेमध्ये घुसलेले आपल्यातलेच हरामखोर करते. कोणावर विश्वास ठेवायचा अशी परिस्थिती, कोणावर विश्वास ठेवायचा अशी अत्यंत खतरनाक परिस्थिती आहे आज. आणि सगळ्यात मोठा धोका आंबेडकरी चळवळ आहे. आंबेडकर चळवळ आहे कुठे, फार मोठा धोका आहे. आणि त्यामुळं माझा एक सांगणं आहे तुम्हाला सर्वांना, त्याच्यातून चळवळ उभी राहील की नाही राहू शकते, पण त्याच्यासाठी तुम्हाला नेमकं शत्रू कोण आणि मित्र कोण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेच्या निकषावरतीच ठरवावं लागेल. आपल्या लोकांचं फार बरं असतं, फार बरं असतं. म्हणजे RSS वाल्यांनी जर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली आणि मोठ्या सोन्याच्या फ्रेममध्ये फोटो लावला की आपले लोक म्हणतात माट तो गोखले बोललाच की नाही बाबासाहेबांच्या बद्दल, मला हाताने पडेल. केली की नाही जयंती, लावला का नाही, असं असतं. तर मोदींनी सांगितलं की मी बाबासाहेबांची 5 तीर्थ तयार करणार आहे. अरे तीर्थ या कल्पनेलाच आम्ही पाठीवरती मारतो. तू कसली तीर्थ करणार आहेस. RSS मध्ये एके दिवशी तुलाच तीर्थाला पाठवतो बरं का. ते असं एखाद्या मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभं राहिलं की हा हा काय चांगलं काम केलं त्यांनी, तुम्हाला असं स्मारकांच्या याच्यामध्ये अडकून टाकलं सापळ्यांच्या मध्ये आणि भ्रमिष्ट करायचं काम चालू आहे. याला डाल लागू नका. जोपर्यंत या देशामध्ये दलितांची, शोषितांची, आदिवासींची, कष्टकऱ्यांची, मुस्लिमांची खऱ्या अर्थानं शोषण विरहित कामगारांची अशी सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहिलं जाणार नाही. हे खरं बाबासाहेबांचं स्मारक. आणि ती व्यवस्था उभं करण्याच्यासाठी शहीद भागवत जाधव यांचं योगदान आपल्याला सतत प्रेरणादायक आहे. मला बरं वाटलं इथं रिपब्लिकन पॅन्थरचं नाव आहे. आमचे सहकारी सुधीर ढवळे चांगलं माहिती आहे सर की ते नाव देताना रिपब्लिकन पॅन्थर जाते आणि तिचं नाव मीच दिलं होतं.